ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता शिलत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक भाग देत असले मागिले सगळे लोकांची हार्दिक चालत असले स्वागत। सोफी साहित्य भितरी मुल्लाल नाव अत्यंत प्रसिद्ध, कारण मनुष्याले जीवनाचे एक प्रतीक न्हू सोफी साहित्य भितरी ते मुल्ला नसरुद्दीनाले चित्रण केल्लें आसा। अशी तरे विचार करूंक गेल्यार तिगेले की ते अनेकितले कथा आसाची ते कथा आमगे जिवनाचे व्यथा जावन आसा सत्य जावन आसा म्हणजे संदेश तिगेले चिंतन आमकां दिता आसाची। असले एक अद्भुत व्यक्ती मुल्ला नसरुद्दीन। तिगेली एक सुंदर कथा आज आमी हांगा पळया। एक दिवस मुल्ला मार्केटा वता आसतना तेका एक घडयाळ छंद दिसता। तेगे मना दिसता हें घडयाळ हें घराक हॉला भितर घातल्यार हॉला बी मागिल्ले सौंदर्य येतले, हें घडयाळ बी पळयची येता म्हणजे चिंतन करून न्हू ते घडयाळ खरीद करता, खरीद करून घरा हांडा व्हरता। जेवण जालें पळयता घडयाळ थंय तोग्गो आसा। ओहो तवळेची हें घडयाळ हें उंच मान शिरकेक आशिल्लें। जालना म्हण सांगे न्हू मोळे सोदता, मोळे मेळटा ताका। तुत्त सोदूं वता, तुत्त मेळचीच ना। खंय गेल की तुत्त उरो भाजयूंक घरा वचूंक गे न्हू तुत्त घेवन ये न्हू मोळे मान गे न्हू हें घडयाळ घातले जाले म्हण सांगे न्हू बाजू घरा वचका म्हणटा। तेन्ना टायम पळयता रातचो 10 घंटे लागीं टायम। अयो देवा इतलो रातचो वचून तिगे घरा तुत्ती चर्चे। त्यान म्हणलें री तुका वेळ काड ना की विचारलें री हे इतलो रातचो वचून न्हू तेका त्रास दिवचे सुमुने म्हण सांगूंक गे न्हू फाल्यां साकणीच गेले जाल्यार म्हण सांगता। मोळे आनी घडयाळ येद्दाका धरून गे न्हू न्हिदता। साकणी जाले उठलो, उठून हॉलांतल्यान पास येता आसतना तेका घडयाळ दिसता दोळे येद्दाक। ओहो खाली मारकावण केलाले तुत्त ना आशिल्ले। आत्तां तुत्त घेवन मारकावण पळयता साकणी 6:30-7 घंटे टायम। अयो इतले बेगीन तरी बाजू घरा वचूंक तुत्ती चर्चे गेल्ले री इतले बेगीन आयली तूं आमी न्हिदची काय ना म्हणटा जोड केले री। आत्तां नाका थोडे वेळ सोन विचारया म्हण सांगे न्हू ह्यो पुन्हा तेगेले कामां लागता। जाले 9 घंटे जाले नंतर ताका दिसता आतां तुत्त घेवचे एक प्रयत्न करया म्हणून। जाल्यार बाजू घर बेगान आसा तो ना भायर गेला खंय किच कसले जालें पळय उरो
संजे पळया म्हणून सांगेनो आनी परत गेले मार्केटा वचून काम कंगेन येता संजेक. संजे आयले नंतर पुन्हा तेगेले गाड्या दोळे येता गड्यार दिसता हे अजून हांगा आस मू हे मार्क आशिल्ले मू आत्तून तुतगेन या म्हणून वच्च्या वच्च्या विचार करता. तेन्ना संध्याकाळ भितर कोणाक कसले भायर दिवत ना केन्ना करता न्ही. अयो हे टायमा वचून विचारले रे तो जितकी ना की म्हाका तुत म्हूण सांगे न्हू तेन्ना वच्चीत ना. तशी रात्र येता विसम सोडता तशी दुसरो दीस येता. दुसऱ्या दिसा चाळून पळयता शुक्रवार आज अल्ला दिवस आज चर्चूक येता. अशी एक न्ही एक कारणाचेर हे वचकावण विचार करता कितके हे हांवें गेले ताणें कितें दाखोवन घेतले री ताणें कितें तरी म्हणलें री हे टायम सुमा आस की ना की तशें जालें री अशें जालें म्हूण सांगे न्हू हेका 4 दीस जाले 5 दीस जाले वच्चे काय जाता ना. जाल्यार घडयाळ मात दिवसा देडा दिसता आसा मना मस्त पश्चाताप येता आसा. एक तुत्तहाण घे न्हू मोळे मान घे न्हू गड्या तुगेचे जावत ना म्हूण सांगे न्हू. ते कितें मना भितर फ्रस्ट्रेशन आशिल्लें मस्तितले क्रोध बेजार आशिल्ले. एक दिवस सक्कणीक ह्यो मूल उठता उठले तोडव ना बाजू घरचे येद्रा वता आनी बागील धाडी ताजेवर सहजानूच बाजू घरचे मनुष्य बागील काडून येद्रा येता. तेन्ना मूल जाले राग पळय का उबराट पळय का तूं नाका म्हाका तुगे तुत्तो नाका म्हाका तुगे तुता कितली किंमत आसा म्हूण हांव हाण गोंयचें जावत ना तें म्हणून तोंडायले शिवलीचे सुरू करता. पिशी कशी बोगला येता उरतकी तशी बोगलायचे सुरू करता. ते पाप मनुष्य कांय कळचीत ना. ह्यो कितें उलयता आसा साक साकळ म्हणिना हांगा तूं नाका तुगे तुत्तो नाका तुगे कांय नाका म्हाका हाण गोंयचें जावत ना की कसली जाली हाका पिश लागल की म्हूण सांगे न्हू तो आश्चर्य करता आसा. इतलेच न्ही मुल्लाल बायल बी भायर ये न्हू मागीर घोबा कितें जालें बोड कितें जालें साक साकळ म्हणून कितें म्हणटा आसा गेले कळून चिंगुळीता आसा हिनी म्हण ते बी आश्चर्य पळयता आसा. म्हणची कथा आमी सोंपी साहित्या भितर पळोवचे शकताची. अत्यंत आश्चर्य दिसता न्ही आमकां. खंयचें एक सान काम बेगीन तुत्त दियावो मोळमान दिता म्हळ्यार केन्नाय विचारो प्रितीन विचारले री केन्ना जलेबीची 12 घंटे विचारल्यार रात काण दिता कोण जलेबीची जाल्यार तितलें सहन ना हेका. तशी चले चूक येता अशी चले चूक येता हें सांजे काल रात्री वेळ शुक्रवार हें तें म्हूण सांगे न्हू विचार नासतना भितर भितरी राग क्रिएट कळंगे न्हू पिस्स जावंगे न्हू हलपाचें सुरू केलें म्हणजे जालें असलें री हें केवळ मुल्लाल मात्र कथा न्ही आमगे संवसाराची व्यथा म्हणजे सत्य बेची आज आमी अर्थ करण्याची अनिवार्यता आमकां आसाची. आज आमी पळयताची आमगे संवसारा भितर कितें चलता आसा. घोव बायल लग्न जाताची लग्न जावचें कित्याक तरी आमी प्रितीन उरका संतोशान वचका आमगेलें जीवन आनंदमय जावका म्हण न्ही गो. लग्न जालें नंतर तशें जाता कितें तें जीवन तशी चलता तें जीवन ना. हे रिकान घोव राग कोगता बसता ते रिकान बायल नांता उरता आंगायले शिकोंगेन दोगूय लोकांक राग येता. हे गेले तितलें ह्यान सांगचें ते गेले तितलें त्यान सांगचें अशी जावंगे न्हू. कशी हे मुल्ला वचोंगे न्हू एक घेवन येवचें असलो वस्तू घेवन येवची जेन्ना स्थिती मानसीक वेदना भितरी पिस्स जावन कशी हलबल की तशी आज संवसारा भितरी बायल थोड्या संदर्भाचेर घोव आनी थोड्या संदर्भाचेर चेडा अशी नांदता आशिल्ले कुग घेता आशिल्ले राग करता आशिल्ली परिस्थिती पळयचे गेल्यार आमी आनी मुल्ला नुस्तें जिवनाक कांय व्यत्यास ना म्हणजे जालें न्ही वे. आमी आनी कितें करता आसा जिवना भितर आमी कसले जिवना भितर साधन करता आसाची संतोश उरका म्हण लग्न जाताची जाल्यार ते संतोश कशी जावूंक आशिल्ले कशें उरका आशिल्लें म्हणजे चिंतन आमी करताची. चिंतन करूंक न्हू बायले कडेन आमी सांगूं तयार जावत ना त्या बायल घोबाक सांगूं तयार जावत नासतना
झगडीक घेवचो बसचे सनसन विशयक हें वट्टोळ घालत असले एक प्रपंच भितर चलत असले एक सत्य चलले दुरंत विशय न्ही कसले विशय उरता झगडी करत असले घरा भितरी कसले कारण उरता झगडी करत असले जाल्लेरी सनसन विशय घोवा कडेन बायले सांगू जान्नासतना ना बायले कडेन घोवा सांगू जान्नासतना कितें भितर एकान धन बसता पळया जे धन बशिले खंय तरी चाळटा पित्त चरता बोडाक राग येवन वद्दा ताची म्हणजे जालें असलेली आमी कितें करचें खातीर जीवन करता आसाचें म्हणजे सत्य अर्थ करून घेवची अनिवार्यता आमकां आसा. आज आमी अनेक घराचे स्टोरी पळयचे गेल्यारी घोवा राग येता म्हणून बायल सांगता बायलेली बुद्धी सुमो उरतना ना आशिल्ले खूब जाता म्हूण घोव सांगता कोणाल सुमू कोणाल चुकी कितें खातीर अशें जाता आसा म्हण विचार करूं गेल्यारी मूल जालें कारण वसान एक तुत्त जावंक आशिल्लें ताका तें विचारचें जेन्ना आसतना कशें वचून तुगेले मुखार हलबो आयलें की तुगेलें तूं नाका तुगेलें तुत्त नाका कांय नाका म्हाका म्हणून तशीच आमी करता आसाची हांवें कितें लगीन जावंक आशिल्लें तुमकां घेवंक आशिल्लें म्हणून हें हांव सांगता तुमकां फानून हांवें संवसार सूख घेतलो ना म्हणून हें हांव सांगता मेळ्ळाल कितें तसो जिवना भितर कडेन कित्या खातीर अशें करता आसा आमी कसलें जालां आमकां म्हण विचार करूं गेल्यारी प्रायशः आमी सगळे लोकूची मुल्लाल वाटिका वता आसत न्ही आमी सगळे लोकूची आमकां कितें जावंक आशिल्लें तें सांगू जान्नासतना वद्दाड वद्दाड न्हू आमी मरता आसा न्ही जिवनात कितें आनंदाचे क्षण आसा ते क्षण कळ घेनासतना आमी व्यर्थकांक घेता आसा न्ही म्हणजे सत्य अर्थकांक घेवचें आसता जिवना भितर आज आमी आज घरा भितरी जावचे 75% झगडीचे कारण सान विशय घोव म्हाका प्रीत करतना म्हणून बायलेन सांगचें बायल म्हाका प्रीत करतना म्हणून घोवान सांगचें हे व्हड विशय ते प्रीती डेफिनेशन घोवा बी गुतना बायले बी गुतना ते बी याद उरता तुमकां ते प्रीत कशी करता डेफिनेशन कितें आसा स्वरूप कितें आसा दोग लोकांक गुतना जाल्यार दोग लोक म्हणजे मात मना भितर धरून घेताचे घोवान म्हाका मागीर मना अशी प्रीत करता बरें करून पळोवंक घेवका म्हणून बायली मना भितर उरता बायलेन म्हाका प्रेमान पळोवंक घेवका आदर दिवका मागीर मना प्रकार चलका म्हूण घोव म्हणटा उरता हें मना भितर उरता विना हा दोग लोक सांगूंक घेवत ना ते मन आशिल्ले एक दीस राग आनी द्वेशान भायर पडटा झगड येता बसता म्हणजे जाल्यार असलेली आमी कितें करता आसा म्हणजे जाल्यार जिवना भितरी आमगेली वाटी कशाच आसा म्हणजे जालें हें थोडेची चिंतनीय जालें तसले वेवस्थीत जावन आसा आज काल जीवन म्हणले नंतर हें केवळ घोवाल हातीक आशिल्लें न्ही ना केवळ बायले हातीक आशिल्लें न्ही हें दोनी लोकांनी मेळ न्हू बसूंक घे न्हू आमी अशी उरया अशी करया अशी चलया अशी जिवना भितर आनंद घेया म्हणचे विचार दोग लोकांनी बसून उलोवंक घेवंक न्ही खंयचे बायलेक घोवाल मना आशिल्लें कळटा खंयचे घोवाक बायलेन मना आशिल्लें कळटा जाल्यार प्रत्येक घोवानी बायलेन म्हणचें कितें मागीर मना आशिल्लें तेन्ना कळण चलका घोवान सांगचें कितें ताका कळटा मागीर मना आशिल्लें 10 वर्सां भानूंक घेनाय ताका म्हळ्यार कळण चलका कितें कळण घेवका तोंड सोंड सांग न्ही तूं तोंड सोंड बसून उलोवंक घेया न्ही तुमी त्या सोंड घे न्हू त्याणें कळण चलका म्हणचें वो ना हे गेलें मना आशिल्लें त्याणें कळण घे न्हू उरका म्हणचें वो हें कशें जाता जिवना भितर जावत ना आनी जीवन तेणें कळण हेणें कळण चलचें न्ही दोग लोकांक कळण घेवन चलचें जीवन एकलेलें न्ही जीवन याद दवरो घोवानी बायलेल पांय धरचें न्ही ना बायलेन घोवाल पांय धरचें न्ही दोग लोकांक भाव गाका दोग लोकांक भाव करून प्रितीन उरका तेन्ना मात संवसार न्ही बेते ना जाल्यार असार जाता हो तो संवसार निस्सार जाता हो तो संवसार ना जाल्यार दुसरे लोक हास्याक ससार जाता हो तो हिंगे संवसार कितें तशें करून घेवपाक जिवना भितरी मागीर गोरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची 2 झाड आजू बाजू आसा रे ते 2 झाड आजू बाजू आशिल्ले झाड परस्पर मेळके जाल्यार दोग लोकांक भाव घाले जालें रे दोग लोक मेळटाची म्हणून दोनी झाड भाव घाले पुरो दोगूय मेळटात ती झाड जाल्यार एक झाडांनी त्या झाडान पुरा भाव गावक म्हण बसले रे
ना हे झाडान त्या झाडान भाव काकून बसलेली झाड मोडत पिना मेळटना हो जिवना भितरी झाड कट्ट्यान वत न्ही ते झाड मेळटा आमकां जिवना भितरी ना दोगूळ लागून भाव गाका जिवना भितरी घवाल मना आशिल्ले प्रकार हांय करका म्हणजे वो मागे मना आशिल्ले प्रकार घवान करका म्हणजे उरचें ना दोग लोकांक मेळ न्हू कितें जावं कशें जिवना भितर आमकां कितें मेळचें खातीर आमी जिवन करता आसाची आमगे जिवन भितर कितें कुंदू करचें आसा ना आमी कशें उरका कशें चलका आमगे जिवनाचे एक विधान खंयचे रितीचेर आमी दवरून घेवका म्हणजे विचार सरासरी जावंक घेवन दोग लोकांक प्रितीन बसून उलोवंक घेतलेली कितें कशें आसा जिवना भितरी झगडी कारण आस की मारामारी कारण आस की ना सनसन विशय चल वातना म्हणजे बदल चल्ले मानगे झगडी करचे ना कितकी जाल्ले म्हण झगडी करचे कसले सनसन कारण वो उडे झगडी करता झगडी कारण वेगळेची जाल्यार हांगचें नाशिल्लें कारण घेवन गे न्हू कशें तें मुल्लान वचूंक गे नाशिल्लें वद्दल कितें घरा वचूंक गे न्हू तसलें कारण घेवन आमी तरी संवसार करता उरलेली संवसार भितर खंय आनंद मेळटा जिवना भितर आमकां आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता तशलेची एक मनुष्य लग्न जाला म्हणजे जालो आसतरी तो बायले खातीर लग्न जालो न्ही खंयचे घोव लग्न जाता ताणें बायले खातीर जालो न्ही ना खंयचें लग्न बायल लग्न जाता ताणें घोवा खातीर जालो न्ही तिनी सुखान उरक म्हण जालां तें लग्न याद उरता तुमकां घोव सुखान उरक म्हण लग्न जाता बायल बी सुखान उरक म्हण लग्न जाता अशें आसतना हें कितें लग्न आसा एकमुखीच्यान केन्ना चलतना रे केन्ना आमी लग्न जाता म्हणजे सुखान उरक लग्न जाता म्हणजे आमकां लग्न जाता म्हणजे तेन्ना आमी कशें उरका म्हणचें चिंतन आमी करता रे आमी अशें करून उरले बरें जातलें म्हणजे सहजान घोव बायलेन प्रितीन पसून उलोवंक घेवंक रे हे नवने उरले री आमी बी सुखान उरीत घार बी बरें करून चलोवं वचिता म्हणजे चिंतन तें करून घेवंक रे जाल्यार दुरंत म्हळ्यार कितें दोस्त तुका आजी तशें जाता ना आजी प्रत्येक घार कुरुक्षेत्र जावंक गेले रे आजी रंग जावंक गेले रे घरा भितर शांती समाधान ना रे भायर लोकां येद्रा मात्र हास्य चेहरे दाखयता विना घोव बायल घरा भितर पळयचे गेले री एकायले एक तोंड पळोवंक घेवन तसले स्थिती भितर आसा रे म्हणजे आसले री प्रायशः आमगे जिवनाची शैली कशी आसा आमी कशें जिवन करता आसाची आमी वच जिवनाची वाटी योग्य आसा की म्हणजे विचार चिंतनीय जावन आसा आज काल आमकां अशें हांव गे न्हू हे कितें मुल्लाल कथा आसा मुल्लाल कथा आयच्या आमगे संवसाराची व्यथा जावन आसा सान विशय म्हाका तुत्त जावका तुत्त दी तुत्त घेवन आयलो मोळ मारलो घोड गडयार तुगिलो जावन गेले जाल्ले री संवसारा भितर बी सनसन विशय म्हाका तुमी बरें करून पळोवंक घेया तुमी म्हाका बरें करून पळोवंक घे हांव बरें करून उरया आमी दोगू लोकूची आमगे भितर संशय नाका अनावश्यक तसले विचार नाकाची आमी बरें करून उरया प्रेमान उरया तुगे मना आशिल्लें म्हाका सांगया हांव गेले मनशां हांव तुका सांगता जावन वता न्ही हें जाल्यार री त्याणें मागीर मन आशिल्लें कण घेवका म्हण हेणें त्याणें मागीर मन आशिल्लें कण घेवका म्हण तेणें बसले री हें संवसार चलची कशी हें संवसार दुस्तार येता वता न्ही हें अशें जावंक गे न्हू जिवना भितरी आमी सांसान विशीं आसतनाच मोकळे करून घेवंक ना ते मात्ते भितर पर्यंत चेडो पळोवंक गे न्हू पित्त चेण गे न्हू सुडेन आमची बोगड जाता बसतली जिवना भितर केन्ना आनंद मेळटना आमकां अशें जावंक गे न्हू आमी थोडेची बदलावण करून घेवका जिवना भितर थोडे परिवर्तन करून घेवका झगडी संवसाराचे सोलिच्यान वरची वाट न्ही झगडी आनी बीर खाडता व्हरता याद उरता तुमकां अनेक लोक कल्पना झगडी केले निमित्त तिने सुदारतले म्हणून बायलेन जावं बाय सुदारतले म्हणून घोवान जावं करता बदलेरी झगडी केन्ना सुदारतना झगडी आनीक डिफरन्स ओपिनियन हाण घेवन आमकां दूर करता वता ना एक करतना वो झगडी सुदारका म्हणजे जाल्यार आसतली झगडी करनासतना बसूंक घेवन प्रितीन उलोवंक घेतले री जिवना भितर कितलें मेळटा वता आमकां ताका आमगेले गुरून सांगचें 100 मेळटकी ना की लग्न जाल्या नंतर मनुश्य जिवना भितर सुख 50% तरी मेळटा जिवना भितर मनुश्य जिवना भितर कोण उरतो मनुष्य 50% तरी तेगेली कितें इच्छा आसा ते पूर्ण जाता 100 ओटलो काय जाता म्हण सांगूं येवत ना थोडे लोक 90% येता थोडे लोक 80 येता थोडे 70 येता जाल्यार 100 जेवण कोणाक सांगूं जावत ना जाल्यार 50% तरी पुरी जाताची जाल्यार आज आमकां तुमची बी तृप्ती ना आमकां 100 जेवण प्रयत्न करत वताची एक न्ही एक दिवस ते मोड वता म्हणजे दुरंत न्ही हें अशें जावंक गे न्हू जीवन म्हणजे एक सराग जावं सोलीच्यान बसून उलोवंक घेवन करची वेवस्था विना झगडी राग रोश करून गे न्हू संसार वायट कंगणीचे विशय न्ही
अशें आमगे न्हू आमी जाल तितले विचारवंत जावका हांव कितें करता आसा ना म्हाका कितें जावका म्हणजे बायलेन घोव विचार करका घोवान विचार करका घोव वा बायल म्हणजे हे दोन शरीर न्ही दोन शरीर दिसले बेची अर्धांगिनी जावन काम करता तिनी अर्धांग म्हळ्यार उजो पार्ट घोवाले दावो पार्ट बायलेले म्हणून बायलेन दाखोवन घेवका बायले रांगा भितर उजो पार्ट बायलेले घोवाल पार्ट दावो म्हण दाखोवन घेवन तिने काम करता उरलेली एक जावन उरलेली झगडी खंय आसा विरस खंय आसा सरस आनंद सहजान मेळटली आमच्या जिवना भितरी जाल्लेरी सानसान विशय सांगूंक घेनासतना तिनी कर्ण करका तिंगले मना येवक ते मागीर त्रास तिंका करचेवत ना की म्हण आमी कितें मना भितर विचार कन 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 मांडी खाता खाताची कितें विलक्षण जाल तसले अपरिहार्य झगडी काम करता वताची तुंतू निमित्त संसार द्वंद्व विघटन जाता वता म्हणजे सत्य आमी हाजी कर्ण घेवं केला अशें जावंगे न्हू हे कितें कथा आसा हे कथा सानसान विशय भितर आज चलता तसले व्यथेचें आमगेलें कारण जालां तसलें कारण जावचें नाका जिवना भितरी परमात्मा दिलेले क्षण आमकां गुतना आत्मात परमपूज्य स्वामी म्हणटा आशिल्लेची केन्ना वता म्हण कोणाक गुत्ता आमगेले कणें बी आनी डी भितरी आमी लोक आसा खंय तुंत मदरी सी चॉयस आमगेली आसा हाते भितरी आमी कितें करून वचका जिवना भितरी म्हूण प्रेमान वचकी युध्द करून मरका म्हूण प्रेमान वचका म्हणजे आसतली प्रितीन बसून उलोवंक घेवन आमी समाधान करून वचका मरचें मन आसलें ते प्रश्न मरता आसाची अठ्ठेचारी दुख्खान मरच्या तितलेची झगडी करून मेलेरी अशें हांव न्हू मनुश्याल चॉयस आसा त्यान कशें वचका म्हूण अशा न्हू सानसान विशय कितें आसाची हे विशय व्हड करून घेवचे ना सहजान प्रितीन बसून गेल्यारी संवसारा भितर प्रत्येक वस्तू ससाड येता वता आनंदान उर आमी शकताची तसली एक मनोभावने आज आमी दवरून घेवं केला तेजे बरोबरी आनी सती बी आमी अर्थ करून घेवका आनी एक सतीपतीले प्रश्न कितके म्हणले री म्हाका घोव प्रीती करतना म्हणून ना म्हाका बायल प्रीती करतना म्हणून सहज जाल तसले प्रायशः प्रीती प्रेम आवडी हें उठूची कायम चल तसल्यो वस्तू न्ही म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका जिवना भितरी प्रत्येक वस्तूची आवड कितली सुटता आमकां थोडे वेळ थोडे दिवस नंतर ते सहजान कॉमन जाता होता जिवना भितरी ते कॉमन आशिल्ले असहजान परतून पयलीं कशें आसा की सिनेमा भितर पिक्चर कशें दाखयता की तशी उरका म्हणून विचार करचे चुकीचें आसा जिवना भितरी मागीर गुरू केन्ना म्हणटा उरता हिलेची तुका तरी मसालो जशें आवडटा तसले री फर्स्ट एक तूत खाता आसतना मस्त टेस्ट लागते दुसरा खाता आसतना थोडे टेस्ट कमी येता तिसरा खाता आनी थोडे कमी येता चवथा खाता आसतना आनी थोडे कमी येता 5 वेळा खाता आसतना इडली च्या येता आमकां कडेन न्ही जाल्यार आमी तशी विचार करतना फर्स्ट तूत खाता कशें आशिल्लें की तशी उरका म्हणून विचार करताची लास्ट तूत पर्यंत कशें उरता त्या जिवना भितरी तशें उरतना जिवन केन्नाचें जिवनाचे नियम ते न्हय जिवनाचें सत्य बी तें न्हय जिवना सत्य भगवद्गीते भितर भगवंत सांगता ते आतां सांगतना तुमकां आतां आमी जाल्लेरी जीवन हें म्हाका अशी उरका अशी चलका म्हणजे कितें कठीण पद्दतीन जिवन धरून वता आसा आमी हें चुकीचें आसा आनी प्रीती जावपाक प्रयत्न करता आसा चूक न्ही प्रीत घेवका प्रीती जावका योग्य आसा जाल्यार प्रीत मेळका म्हणून आमी कितले हात ओडता उरता तितले प्रीती आमगे हितून दूर वता याद उरता तुमकां आमकां प्रीती मेळका म्हणजे जालें आसतली आमी प्रीती दिवची शिकविना आहा प्रीती मागची शिकची न्ही गो प्रीती याद उर तुमकां हें मागचे विशय न्ही प्रीत कितें आसा हें मागची न्ही प्रीत आमी दिवचे प्रीत केन्ना आमी दिताची तेन्ना परतून आमकां मेळची कितें प्रितीची हें याद उर तुमकां आमी खंयची दिताची तेची मेळटली न्ही आमकां आमी प्रीत मागले बसले प्रीत केन्ना मेळटना जाल्यार आज कितें जालां संवसारा भितर घोव मागता तूं म्हाका प्रीत करी म्हणून बायल मागता तूं म्हाका प्रीत करी म्हणून सांगे न्हू मागीर गोरोवन सांगचें दोगो लोक भिकारी रे दोगो लोक मागताचे थिंग थिंग दिया म्हणून दोगो लोकांक दुडू ना म्हूण दिवचें तसली परिस्थिती न्ही आमगेलें दोगो लोक भिकार जाल्याचे तूं दी म्हूण ह्यो मागता तूं दी म्हूण ह्यो मागता हें मागता म्हणजे जालें आसलें रे दोगो लोक कितें करता म्हण जालें भिकारी म्हण जालें ना मेळचें म्हण कितें जिवना भितर भिकारी भिकारी मागल्यार कितें मेळटा ना आमी कितें तरी दिल्लें आमकां कितें तरी मेळटा याद उर हें सत्य जिवना भितर अशान प्रीती जावका म्हणून दी म्हण मागची न्ही प्रीत आमी दिवचें घोवान बायली दिवचें बायलेन घोवा दिवचें तेन्ना आनंदाचें वातावरण निर्माण जाता वता मागले निमित्त केन्ना प्रीती मेळटना तें मेळ्ळे बेची दिखावा याद उर तुमकां
दाखयच्या मात नटण्या मात विना ते सत्य नाही. सत्य तरी प्रीती मेळ का आमी प्रीती दिवू का तेन्ना प्रीती आपोआप मेळटा वता आमकां जिवना भितर. अशा न्हू जीवन कितें आसा हें क्षणीक ख्यान आसा. केन्ना गुंतना आमकां भगवंत यम केन्ना ओडून व्हरतकी आमकां तेजे पयलें जीवन आनंदमय करून घेवचें चॉयस आमगे हाती आसा. म्हणजे स्वामीन कितें संदेश दिल्लो आसा ते चॉयस आमी करून घेवचें अनिवार्यता आमचे कडेन आसा. अशें जावंक गे न्हू तें मुल्ल वचूंक गे कशी हेर दीस वचूंक गे खूब घाल कितें गेले घरा वचून न्हू तूं नाका तुगे तुत्तो नाका तुगे संबंद नाका तुगे बोट सुमो ना ओट्टो वत जाता गेलो तुगे मनायले प्रकार. आज आमी बी तशी वत जाता आसा जिवना भितर. तशी झगडे कारण जाता आसा जिवना भितर. तसलो नाका आमकां. प्रितीनी सवार दिवची जावंक गे न्हू बरें करून उरया. दोन झाड दोन्ही भावगा या. एक झाड भावगे शिकावण प्रयत्न करता तें झाड मरता ना हें झाड भावगे शिकावण प्रयत्न केलें हें झाड मरता. केन्ना आनंद मेळटना. दग्गो लोकांन प्रितीन घोवा बायलेन बसून जावो भाव भावान बसून जावो खंयचे संबंद दवरवं तें दोग लोकांन बसून प्रितीन उलोवंक घेतलेली झगडी करचे पयलेची हां झगड करून उलयचें जावं ना याद उर तुमकां. झगड कणे कडेन मोडले तेन्ना उलयचें जावचीच ना. झगड करचे पयलेच कितें जावंक आशिल्लें म्हाका म्हणून उलोवंक घेतलेली कितलें जिवन आनंदमय जाता न्ही. अशा न्हू तसलें आनंदमय जिवनाक आमी सगळ्या लोकांची पादार्पण करची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. अशें आमगे न्हू हें मुल्लाल कितें कथा आसा हें कथा हें आमगे जिवनाचें सत्य ज्ञान आसा. हें एक याद दवरूंक घेया. जिवन आमी कितले प्रितीन वताची कितले आमी त्याग करूं शकताची कितले आमकां भोग मेळटा वता. भोग विचारता गेले भोग मेळटना त्यागा निमित्त भोग मेळटा. अशें आमगे न्हू त्यागाक मस्त म्हत्व आसा. आमी दिले प्रितीक मस्त म्हत्व आसा. परतून प्रीती आमकां मेळटा. आमी द्वेश दिल्यारी द्वेश मेळटा आमकां. आमी असूय दिल्यारी असूय मेळटा आमकां. आमी कोणा तरी सवल्यारी परतून सवचें मेळटा ना आमकां दुसरें मेळटना जिवना भितर. आमगे म्हाका लोकांक सांगचें आसा गिव रिस्पेक्ट एंड करेक्ट तुमी म्हणले अशीची टेक रिस्पेक्ट न्हय पयलीं दिवूंक आमी नंतर आमकां मेळटा. जाल्यार सत्य गुंतना आमकां दिवूंक म्हूण सांगे न्हू ते कोणो दिलें ना म्हूण आमी झगडी करत वताची त्या परतून आमकां झगडी जिवनाचो मेळटवी ना अशांती मेळटवी ना आमच्या जिवनाचो प्रिती विश्वास मेळटना. अशें आमगे न्हू आमी जिवना भितर थोडें बदलावण करून घेवचें मस्त आसा. आमी मुल्लाल नमनेची आमगे जिवना शैली नमनी जावूच नाका. आमी थोडेची बदलावण करून घेया. जिवनाचे क्षण आनंदीत करून घेया. प्रितीनी प्रेमान उरया. ते घोवा बायले संबंद दवरो बापा येयले पुताले संबंद दवरो भाव भावाले संबंद दवरो भाव भयणीले संबंद दवरो ना मा बापाचे संबंद दवरो खंयचे संबंद दवरो प्रत्येक संबंधाची मधुरमय ते आमी कळण घेवन चल्लेरी. प्रत्येक संबंधाची विशयमय मागीर दुरहंकारा भितर हांवें कल्लशी जावका म्हणचे आग्रह कलतना. अशा न्हू तसलो आग्रह पडनासतना प्रितीन वचूंक गे न्हू आमी जिवना भितर आनंद घेवचो तसले एक वेवस्थे ते भगवती राजराजेश्वरी स्वरुपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगळ्या लोकांक दिवं म्हणचे विशेष तसले मागणी श्री चरणारविंदा करचेक इश्ट करता आसा. मस्तितले संतोश जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम देवीला आशिर्वादा निमित्त आनी तुमी सगळे लोकांले प्रिती पोरबाचे सहकारा निमित्त अत्यंत सुंदर जानू बरें जानू चलता आसा. आज वरकीची अनेकीत लोक आयलेची आज शनिवार अशा म्हणून दावणगिरी गांवचे मस्त लोक आजी एक न्हू पाद्यपुजा कार्यक्रम अन्नदान महाअन्नदान सेवे सर्व सेवे तेजे नंतर संरक्षण सेवेचो असलो हडोड सेवे आज हांगा जाल्लो आसा. अशा ते सगळे सेवा करता लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने हे संचार करचेक इश्ट करता आसा. विशेष आमगे न्हू आजी आमगेले हे चातुर्मास्य भितर दोन एक दिसाचे संपूर्ण सेवे आज जाल्ले आसाची. ते म्हळ्यार आमगेले बेंगलोरचे अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीयुत कमलाकर एम शेट हिन मुलतः कागालचे जाल्यार बेंगलोरा भितर आसाची. सिंडिकेट बँकाचे त्यांनी कॅनरा बँकाचे मुख्यस्थ ज्ञान व्यवस्थापक ज्ञान निर्देशक त्यांनी काम केला. इतलेच न्ही मठा बद्दल मस्त अभिमान. मठाक मस्तीत त्यांनी बँका असताना एक सामान्य 10-12 लाख 15 लाख रुपयाचे मस्ताक त्यांनी सहकार दिला असं बँका त्यांनी देणगी दिवशिल्ली असते ना रूम बांदचेक पुष्करणी करचेक मस्तीत सहयोग तिंगेले उदारी चिंतन तिंगेले अशें आमगे न्हू आजी आमगे कमलाकरांना आनी बेंगलोरांतून हांगे न्हू हे एक व्हड सेव जी न्हू हे चातुर्मास्याक मस्त सहयोग दिला आसा. अशें कमलाकरांना आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सगळे इश्ट करता आसा. तेजे बरोबर
सेम सेवे आजी आमगेले कोट्टूरचे आत्मीय जाले असले श्रीयुत राजेश एस कुर्डेकर हिंनी आजी दिल्ले आसा राजनाथ परचे बी आमकां मस्तोन आसा बापाय कालदन तिने म्हणटा येता उरता आसल्याची एक आत्मीय जाले असले भाव आनी संबंध अशें नावय हे जेंगेनू आजी राजेश अण्णांनी एक व्हड सेव जेंगेनू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिला भक्तिभावाची व्यक्ती अशें न्हू राजेश अण्णाक आनी सगळे कुटुंबाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणचे प्रार्थने हें सांगचे करचे इश्ट करता आसा तेजे बरोबरी आजी चातुर्मास्य संरक्षणा सेवे 1,00,000 रुपये सेवे आजी आमगेले दावणेर गांवचे आत्मीय लोकांनी दिल्ले आसा ते म्हण सांगलेली आमगेले वेदमुर्ती गणपती भट आवजी तेंगे स्मरणार्थ आजी तिने नाम गेले मुखार जाल्यार समाजा भितर प्रकांड पंडीत जावंक गेलो अत्यंत सुंदर जातसो वैदिक कार्यक्रम करूंक गेलो सकल सकल मन जिखेल तसली व्यक्ती आमगेले आवजी भट मामा आजी तिने ना तिंगे स्मरणार्थ तिंगे चेड आनी एक व्हड सेवे आज हांगा दिल्ले आसा ते म्हळ्यार तेंगे चेडल तसले वेदमुर्ती नारायण भट श्री विठ्ठल भट श्री सुरेश भट श्री वसंत भट आनी तेंगेले 2 अण्णाले चेड लोकांनी म्हटून मेळून घेवन आज हें व्हड सेवे जिंगेन मस्त सहकार दिल्लो आसा प्रायशः सगळे लोक तिने हांगा पावता उरता येता मातसो कार्यक्रम तेंगे सहा दिता उरता तिनी ल्हान उठोवं पळयचे पडटा तुमी दिवसा तिनी तेंकां अनुकूल आसतना पुराय येताची सहजान बसताची साचेजान बसताची एक बरें हृदय आनी बापा येयले की तें वैदिक काम आसा प्रितीन तिने कनवता आसाची तसले एक विनीत स्वभाव तिंगेले अशें आमगे न्हू आज आमगेले आवजी भट मामाले कुटुंबान कितें एक व्हड सेवे हांगा दिल्ले आसा ते सेवे बद्दल तिंका हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हण सांगताची कृतज्ञ सांगचे इश्ट करता आसा तेच बरोबरी संध्या काला भितर आजी मस्तीतले कार्यक्रम पळयले प्रति दिवसा प्रमाण मागीर दावणगेरेच्या आवय लोकांनी आजी ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेली त्या नंतर सुंदर जाले तसले भजने मागेले मासूरचे भगिनी जाले तसले कुमारी अमृता रायकर हिनी हिंगे तंडांनी सुंदर तसले एक भक्तिगीते कार्यक्रम मागेले मासूरचे आख्खे जाले तसले कुमारी अमृता रायकर हिंनी चलोवन दिले सुंदर जाले तसले कंठा भितरी एक अद्भुत कार्यक्रम चलोवन दिले तसले मागेले अमृता काक आनी तेंगे सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा तेजे बरोबरी आजी नंतर एक मराठी भजन आयकाचे एक योग मेळ्ळे मराठी भजन मस्त छंद आयकाचे बी छंद तेजे रस बी तशीच मराठी भाशे मस्त छंद ते उलयता उतरी कितले ताका आस्वादन केलेली कमीची तितले छंद भाशा मराठी तर ते भजन अंत विचारची काम ना तितले सुंदर भजन आहे आज तसले एक सुंदर भजन आयकाचे एक ते बी मराठी कळटा लोकां कडल्यान आयकाचे एक योग मेळ्ळे आमकां आज आमी बी मराठी भजन म्हणटाची जाल्यार मराठीची कांय गंदगूत उरता ना आमी सहजन म्हणटा उरताची जाल्यार तेजे अर्थ कळ घेवन भावान म्हळ्यार तेजे रस वेगळे येता वता अशें हांव घेवन आज आमगेले मराठी भजन गोवाचे पंडित श्री किरण केशव रायकर आनी तेंगे तंडांनी आज छंद जे आमगे न्हू मराठी भजन कार्यक्रम चलोवन दिलो आसा अशें आमगे न्हू मस्तीर संतोश जाले आनी हे कितें कार्यक्रम आसा हे प्रायोजक केलेले आमगेले गोवाचे 3 लोकांनी 4 लोकांनी हे कार्यक्रम प्रायोजन केला आसतनी म्हळ्यार आमगेले म्हणटा ट्रस्टी जाले तसले श्रीयुत प्रमोद टी सांगोडकर श्रीयुत गणपत रायकर गोवा श्रीयुत केशव रायकर गोवा श्रीयुत उदय नासनोडकर गोवा हे 4 लोकांनी मेळून हे कार्यक्रम प्रायोजन करून गेले सुंदर तसो कार्यक्रम आज आमी पळयले तेंगे साथ कितें दिल्लो आसा ते ओट्टो लोक पंडित जितले विद्वांस लोक ते परत साथीदार आशिल्ले कमी यत्नेच्यान परची अशें न्हू एक सुंदर कार्यक्रम चलोवन गेलो तसले मागीर किरण अण्णाक किरण केशव रायकर आनी तेंगे सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणचे प्रार्थना करताची अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा मस्त संतोश जाले आज वरकीची मस्तीत लोक आयल्याची शेनवारा आनी थोड्या वेळा भितर तो गणपती पूजा जाता आसा पूजा जातले अशें आमगे न्हू प्रायशा गणपती येवन आतां 4 दिवस अनेक लोकांक गणपती बरे जाल्ले थोड्या लोकांक 4 दीस सोडचे आसा थोड्या लोकांक 5 दीस सोडचे आसा अशें आमगे न्हू अनेक लोक कशी उरो चवथी परब आसले बीची हांगा काही कमी करनासतना लोक येवचे सेवे करचे कितचे आसले बी बेगीन मुख सुंगेन येवचे सेवे करचे पळयचे गेल्यार मस्त आश्चर्य दिसता आसा अशें हांगा न्हू आज वरकीची तुमी सगळे लोकांची मस्त संख्येन आयल्याची आज शेनवार बी जास्ती जाले तुमकां आनी आज गडबडी थोडे गडबडी मुख जाला आसा म्हण सांगून मस्त संख्येचेर आयल्याची आज वरकी मागीर अनेक आवय लोकांनी आज नैवेद्यकन हाडिल्ले आसा तिंगा सगळे लोकांक धन्यवाद सांगता आसा तेजे बरोबर आज आमगेले गोवाचे आमगेले श्रीयुत मिलिंद शिरोडकर तिने आज मुद्दाम जावन आयल्याची आमगेले चातुर्मास कार्यक्रम त्या दिवसा आमी सांगिल्ले आमगेले चोडक रोमाल नांव सांगिल्लें अनिल चोडक रोमाले तेजे बरोबर मिलिंद जाणा आज ती हांगा आयल्याची मिलिंद भाई प्रायशः आमी 3 चातुर्मास कार्यक्रम करता आसतना सावंतवाडी कोल्हापूर आनी मडगांव धवल्ली भितर कार्यक्रम करता आसतना प्रत्येक घराक
मिलिंद भाई नुचुंगेन प्रतिदिन कार्यक्रम केलो असते तसले एक अद्भुत सामर्थ्य तसले एक अद्भुत व्यक्ती आजी तिने येयला आसाची नैवेद्य बी तिने हाडलेलो आसा अशें सांगून मागीर विलीन बाई बीच हातीक धन्यवाद सांगताची अभिनंदनांचे इश्ट करता आसा मस्त संतोष जाले आज तुम्ही सगळे लोक हे कार्यक्रमात मेळ्ळाचे आज थोडे तीर्थ दितलेची सगळे लोक आयश्री या तीर्थ घेया स्वामीजी पायी पूर्ण प्रसार घेवन महाप्रसार घेवन मुखार सगळ्या कार्यक्रमाक सहकार दिया म्हण सांची इश्ट करताची देवीला आशीर्वाद आमकां सदा सर्वदा उर म्हण प्रार्थना करताची ह्या संदर्भाचेर मागेले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.